जय शिवराय मित्रांनो, भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि आपल्या देशातील मोठी लोकसंख्या शेती या व्यवसायावर अवलंबून आहे। तर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्यात। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत, तांत्रिक माहिती आणि चांगले संसाधन प्रदान करणं या योजनेचा मुख्य उद्देश असतो। तर शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या अशा 5 योजनेपैकी ज्या सरकारी योजनेपैकी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे। तर मित्रांनो नेमकी अपडेट काय आहेत, या कोणत्या योजना आहेत, शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ कसा मिळणार या संदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही शेतकरी आहात, आपल्या या YouTube चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। तर मित्रांनो राज्य सरकार आणि केंद्र सरकारने अशा ह्या ज्या 5 योजना आहेत त्यातली पहिली योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान योजना। या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 6,000 रुपयाची आर्थिक मदत देते। ही रक्कम थेट 2,000 रुपयाच्या 3 समान हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केल्या जाते। तर या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना छोट्या गरजांसाठी आर्थिक मदत करणं हा आहे आणि याचे पैसे थेट डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपयांची मदत डायरेक्ट केल्या जाते। आता दुसरी जी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना PMKSY। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक शेताला पाणी देणं। या अंतर्गत शेतकऱ्यांना ट्यूबवेल, कालवे, ठिबक सिंचन प्रणाली यासारख्या सिंचनाची आवश्यक संसाधनं उपलब्ध करून दिली जातात। यामुळे शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये अधिक पिकं घेण्यास मदत होते। सिंचन सुविधामध्ये जलसंधारणाचे उपाय, कोरड्या भागातही शेती शक्य होण्याचे फायदे हे आहेत। आणि यातली एक तिसरी महत्त्वाची योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड KCC। या योजनेचा शेतकऱ्यांना सुलभ आणि परवडणाऱ्या व्याजदराने कृषी कर्ज देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी बियाणं, खतं, कीटकनाशक इत्यादी खरेदी करू शकतात आणि वेळेवर पिके सुद्धा पेरू शकतात। सोपी कर्ज प्रक्रिया आहे, कमी व्याजदर, वेळेवर पीक उत्पन्नाची सुविधा असे या योजनेचे मुख्य फायदे आहेत। आणि यातली चौथी योजना ती म्हणजे मृदा आरोग्य कार्ड योजना। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीच्या गुणवत्तेची माहिती दिली जाते। सरकार शेतातील मातीची तपासणी करते आणि या अहवालाच्या स्वरूपात शेतकऱ्याला दिल्या जाते, जेणेकरून शेतकऱ्याला कळेल की त्याच्या जमिनीमध्ये कोणत्या पोषक तत्वांची कमतरता आहे आणि कोणते पीक सर्वात योग्य येऊ शकते। खतांचा योग्य वापर, पीक उत्पादनामध्ये वाढ, मातीचे आरोग्य टिकून असे या योजनेचे मुख्य फायदे आहेत। आणि सर्वात महत्त्वाचा 5वा फायदा म्हणजे असा, 5वी योजना म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना PMFBY। ही योजना नैसर्गिक आपत्ती, पीक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण प्रदान करते। या योजनेअंतर्गत जर पीक नष्ट झालं तर शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जाते। पीक नुकसानीच्या वेळी शेतकऱ्यांना आर्थिक संकटापासून वाचवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। सध्या सुधारित पीक विमा योजना लागू आहे। या नव्या योजनेत अनेक बदल झाल्याने शेतकरी या योजनेमध्ये सहभाग होत आहे। तर आता पीक विमा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन किंवा CSC केंद्रावर जाऊन याचे अर्ज करू शकता। तर अशा प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने या महत्त्वाच्या 5 योजना सुरू केल्या आहेत। तर या 5 योजनेचा तुम्ही लाभ घेतला का किंवा लाभ घेत असाल का, किंवा तुम्ही अद्यापही लाभ घेतला नसेल तर मित्रांनो तात्काळ लाभ घ्या, जेणेकरून तुम्हाला शेतीसोबत अजून इन्कम सोर्स तुमचा वाढू शकतो। तर मित्रांनो अशा प्रकारे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या 5 योजना आहेत। या योजनेतून लाभ घेतला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करून कळवा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओज भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचा आहे। आणि हा व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक योजनेचा लाभ घेता येईल। योजना एकदम फ्री मध्ये आहे, म्हणजे कोणताही शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो।